कुणाली प्रियंकर, तुम्ही पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या। शरद पवारांना पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज, शरद पवारांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती। अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू। पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यावर एकमत। 10 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर कधीही निवडणुकीची घोषणा अपेक्षित। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगाव दौऱ्यावर, शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेणार। राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिरात विशेष आरतीही करण्यात येणार। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या अगोदरच नूतन जिल्हा परिषद सदस्यांच्या जात प्रमाणपत्रावरून वाद पेटला। उमरगा तालुक्यातील तुरोरी जिल्हा परिषद गटातील अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवार अर्चना जाधव यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप। जीएसटी विभागातील आत्महत्या केलेले अधिकारी सचिन जाधवर यांच्या कुटुंबावर उपोषणाला बसण्याची वेळ। सुसाईड नोटमध्ये नाव असताना देखील वरिष्ठ अधिकाऱ्याला अद्यापही अटक नाही। घटनेला 1 महिना उलटला तरीही आरोपी अद्याप मोकाट। भंडाऱ्याच्या आंभोरा पुलावरून तरुणाची वैनगंगा नदीत उडी, थरार सीसीटीव्ही चित्रित। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। मनमाड जवळच्या अंगठ्याच्या डोंगराला आग, वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून विझवली आग। आगीत झाडे जळून खाक, वन्यजीवांना बसला फटका। जालन्यात मोटार कायद्यानुसार राबवण्यात आली विशेष मोहीम। एकूण 833 वाहनांवर कारवाई, 8,47,000 रुपयांचा दंड वसूल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचा भोंगळ कारभार। शहरातील एकूण 3 दुय्यम निबंधक कार्यालयांपैकी सध्या केवळ 2 कार्यालये सुरू। संबंधित अधिकारी वेळेवर हजर राहत नसल्याने नागरिकांना मनस्ताप। लोणार येथील घटनेप्रकरणी मालेगावात धरणे आंदोलन। शिवप्रेमी संघटनांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं धरणे आंदोलन। चिखला येथील प्रकरणात दोषी असलेल्या सर्व आरोपींना कडक कारवाई करण्याची मागणी। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।